तर हे नियर अबाउट 9 to 27 पर्यंत असतं. तुम्हाला म्हणजे विसर्ग स्वभाव होणार, त्याच्यानंतर तुमचं म्हणजे झोप कमी येणार. नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यामध्ये केव्हाही तुम्हाला लैंगिक समस्या जर उद्भवल्या असतील तर नक्कीच त्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचा जो घटक असतो तो आहे आपल्या शरीरातली टेस्टोस्टेरॉनची लेवल. टेस्टोस्टेरॉनची जे लेवल असते ती जितकी नॉर्मल असेल तितके तुम्हाला म्हणजे लैंगिक समस्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पण टेस्टोस्टेरॉन लेवलला आपण जास्त महत्त्व न देता उगीच आपण दुसऱ्या गोष्टींना जास्त महत्त्व देतो आणि त्याचमुळे आपल्या आयुष्यामध्ये केव्हा ना केव्हा लैंगिक समस्या उद्भवतात आणि त्याला काय कारण असतात, त्याच्यावर काय ट्रीटमेंट होऊ शकतं, त्या सर्व विषयी आज आपण सायंटिफिकरित्या आज माहिती घेऊया. मित्रांनो, या विषयावर मी 40 वर्षापासून रिसर्च केलेला आहे. बऱ्याच लोकांना मी इंजेक्शन दिलेले आहेत आणि त्या अनुभवातून आज मी तुमच्या समोर जी माहिती ठेवत आहे ते पूर्ण सायंटिफिक रिसर्च बेस्ड माहिती देण्याचा एक प्रयत्न करत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ऍज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे. तुम्हाला काही प्रॉपर काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. खरोखर मित्रांनो, माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर पण करा, जेणेकरून त्यांना पण माझ्या व्हिडिओचा काही ना काही बेनिफिट हा झालाच पाहिजे. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे टेस्टोस्टेरॉन. आज आपण बोलूया टेस्टोस्टेरॉन विषयी. टेस्टोस्टेरॉन तुम्हाला माहित आहे याला किंग ऑफ द हार्मोन म्हणतात. का बरं किंग ऑफ द हार्मोन म्हणतात? की टेस्टोस्टेरॉन जर लेवल तुमची जर कमी असेल तर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवेल, तुम्हाला म्हणजे विसर्ग स्वभाव होणार, त्याच्यानंतर तुमचं म्हणजे झोप कमी येणार, त्याच्यानंतर तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट येणार नाही. तुम्हाला कोणी काही म्हटलं की चला आपण खेळायला जाऊ का पिक्चरला जाऊ तर तुम्ही नाही म्हणसाल. असं जो म्हणजे मूड स्विंग ज्याला म्हणतो तो टेस्टोस्टेरॉन लेवलची पातळी कमी झाल्यामुळे होतो. आणि सगळ्यात चांगलं सोपं आणि घरच्या घरी म्हणजे टेस्टोस्टेरॉनची लेवल मोजण्याचा एक घरच्या घरी उपाय म्हणजे जर तुमचं हातपाय तुमचे बारीक होत असतील आणि फक्त आपलं म्हणजे ढेरी वाढत असेल तर समजून जायचं की आपल्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन लेवलची पातळी कमी झालेली आहे. टेस्टोस्टेरॉन लेवल आता नॉर्मल किती असायला पाहिजे? नॉर्मल जर आम्ही जर काउंट केलं तर 300 to 1000 नॅनोग्राम पर डिसिलिटर असतं. आणि जर फ्री टेस्टोस्टेरॉन जर म्हटलं तर हे नियर अबाउट 9 to 27 पर्यंत असतं. फ्री टेस्टोस्टेरॉनला मी का बरं महत्व देतो? कारण फ्री टेस्टोस्टेरॉन आपल्या बॉडीमध्ये हे ऍक्टिव्ह स्वरूपामध्ये असतं, म्हणून फ्री टेस्टोस्टेरॉनला आम्ही जास्त महत्व देतो. आता माझ्या क्लिनिकमध्ये भरपूर पेशंट असे येतात, डॉक्टर साहेब माझी काम इच्छा होत नाही, मला दिवसभर थकवा वाटतो, मला इंटरेस्ट येत नाही, मला बायको बरोबर करण्याची माझी इच्छा होत नाही, असे बरेच माझ्याकडे पेशंट कंप्लेंट करतात. तेव्हाच मी ओळखून घेतो की यांच्या शरीरामध्ये नक्कीच टेस्टोस्टेरॉनची मात्रा कमी झालेली असते. आणि आज 40 वर्षापासून या गोष्टीवर मी संशोधन केलं. 50 mg पासून तर 250 mg पर्यंत यांना मी इंजेक्शन स्वरूपामध्ये ट्रीटमेंट केली, ज्याला मी टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी म्हणतो. आता टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये जास्त फेमस झालेली आहे, कारण त्यासाठी त्याच्या पाठीमागचं कारण जे आहे अज्ञान आहे. कारण की बरेच डॉक्टर जे युट्यूबवर येतात, जे की डॉक्टर नसतात, फिजिकल फिटनेस वाले असतात किंवा काही इतर पॅथीवाले असतात, काही अजून नॉन मेडिकल असतात, ते तुम्हाला टेस्टोस्टेरॉन बद्दल तुम्हाला खूप तुमच्या मनामध्ये भीती घालून देतात की टेस्टोस्टेरॉन तुम्ही घेतलं की तुम्ही एक वेळ तुम्ही बाहेरून जर घेतलं तर तुमचं शरीर टेस्टोस्टेरॉन बनवणार नाही, असं अजिबात नाही. दुसरी गोष्ट, टेस्टोस्टेरॉन जास्त दिल्यामुळे तुम्हाला काहीतरी प्रोस्टेट ग्रंथीचे आजार किंवा म्हणजे कॅन्सर होण्याचा धोका असतो, हे पण सिद्ध झालेलं नाही. तर अशा बऱ्याच गोष्टींमुळे काय असतात की युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ बघता तर त्याच्यामधले बरेच व्हिडिओ तुम्ही नॉन मेडिकल लोकांना फॉलो करता, जे की तुम्हाला माहितच आहे की आज गुगलमुळे आणि युट्यूबमुळे सगळेच लोक डॉक्टर झालेले आहेत, तज्ञ झालेले आहेत, हे मी मान्य करतो. पण मित्रांनो, तसं नसतं. जर तुम्हाला चांगले व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच क्वालिफाईड डॉक्टरांचे जर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला नक्कीच दोन गोष्टी सायंटिफिक रित्या तुमच्या समोर तुम्हाला नक्कीच मिळतील. तर मित्रांनो, माझा सांगण्याचा उद्देश आहे की लो टेस्टोस्टेरॉन मुळे आज आपल्या समाजामध्ये लैंगिक स्वास्थ्य खूप बिघडलेलं आहे आणि त्याच्यामुळेच इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन सारखे आजार पण खूप कॉमन झालेले आहेत. आणि या लो टेस्टोस्टेरॉनला सगळ्यात महत्वाचा जर घटक असे आजच्या स्थितीमध्ये की या आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आणि अपुऱ्या आहारामुळे किंवा असंतुलित आहारामुळे आपल्या सगळ्यांची जे टेस्टोस्टेरॉनची लेवल आहे, जर आज 100 लोकांची तपासली तर कमीत कमी तुम्हाला सांगतो की 90% लोकांना टेस्टोस्टेरॉन डेफिशियन्सी सिंड्रोम झालेला आहे आणि त्याला आपण बिलकुल निष्काळजीपणा करतो आणि त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला लैंगिक समस्या उद्भवतात. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला म्हणजे थकवा वाढत असेल किंवा आपली ढेरी येत असेल किंवा आपलं वजन वाढत असेल तर नक्कीच टेस्टोस्टेरॉन लेवल एक वेळ तुम्ही कोणत्याही लॅबोरेटरीमध्ये जाऊन 300-350 रुपयामध्ये
चेक करू शकता. आणि जर कमतरता असेल तर नक्कीच तुम्ही TRT कडे जाऊ शकता. त्याला मी टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी म्हणतो. एक 6 इंजेक्शनचा कोर्स असतो. फक्त आणि फक्त 6 इंजेक्शन मुळे नक्कीच तुमची टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते आणि तुम्हाला जे काही डिमेन्शिया झालेला आहे, म्हणजे एक विसरभोळा स्वभाव झालेला आहे किंवा दिवसभर थकवा वाटतो, फटीग वाटतं, इंटरेस्ट येत नाही, मूड स्विंग, हे ज्या गोष्टी असतात ह्या नक्कीच आपण दूर करू शकतो. आणि अजून या व्हिडिओद्वारे मी एक सांगतो की ज्या लोकांची पातळी टेस्टोस्टेरॉनची पातळी हे चांगल्या लेवलवर किंवा नॉर्मल लेवलवर असेल त्या लोकांना हार्ट अटॅक येण्याचा किंवा स्ट्रोक येण्याचा जो संभाव्यता असते ती खूप कमी होऊन जाते. तर मित्रांनो, हार्ट फ्रेंडली पण आपलं टेस्टोस्टेरॉन हार्ट फ्रेंडली पण आहे आणि माइंड फ्रेंडली पण आहे. तर टेस्टोस्टेरॉनला तुम्ही बिलकुल निग्लेक्ट करू नका आणि आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये त्याला खूप महत्त्व द्या, कारण की बऱ्याच गोष्टी या टेस्टोस्टेरॉनवर आपल्या आयुष्यामध्ये अवलंबून असतात. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला TRT करायची असेल केव्हाही तुम्ही माझ्या क्लिनिकला येऊ शकता आणि टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपीचे जे काही आमचे कोर्स असतात ते कोर्स घेऊन तुम्ही चांगलं लैंगिक आयुष्य आणि लैंगिक स्वास्थ्य जगू शकता. धन्यवाद मित्रांनो.